Hello, we are back, and today I'm going to take you all on a tour of our new rooms which we have recently constructed. Also, I'm going to show you all our villa which we have renovated. So, you all will come to know what we were up to for the last 6 months. But before anything, I need to change because it's 45 degrees and I'm sweating. So, you all go ahead. I'll see you all in 2 minutes. सो तुम्हाला माहीतच असेल की हे माझं ऑफिस आहे. हे पण बरंच बदललेलं आहे आणि ह्या दोन आमच्या नवीन रूम्स आम्ही सुरू केलेल्या आहेत. ह्या पण लेक फेसिंग आहेत. दोन्ही रूम्सला ॲब्सोल्यूट म्हणजे ऑन द लेक आहेत. पावसाळ्यात तर पाणी लिटरली तुमच्या खिडकीच्या खाली असणार आहे. सो आता मी तुम्हाला घेऊन जातो आत. पहिलं म्हणजे हे आमचं छोटंसं जे इकडे गेस्ट आले तर इथे बाहेर बसायला एक छोटंसं सिटआउट आहे. आणि नाव द मेन शो. दिस इज आवर न्यू रूम. आणि जसं तुम्ही बघू शकता इथे 2 लोक काय 3 लोक पण आरामात राहू शकतात. सगळ्या ॲम्युनिटीज आहेत. AC आहे, फ्रीज आहे, केटल आहे आणि सर्वात मेन म्हणजे हा व्ह्यू, अमेझिंग लेक व्ह्यू. आणि आता पाऊस सुरूच होईल. आता पाणी लिटरली इथे लागेल खाली. सो इथे तुम्ही खाली बसलात तर असं वाटेल की तुम्ही लिटरली पाण्यावर फ्लोट करताय. सो ही आमची एक रूम आहे आणि सेम अशीच ह्याच्या बाजूला रूम आहेत. सो ह्या 2 रूम झाल्या. अभी ये क्या करके रखा है? कैसा दिख रहा है ये गंदा? अगर इसको निकाले टेप को तो वो उसका लिक्विड सब जगह दिखेगा, वो अच्छा नहीं दिखेगा। तो हम तो कुछ कर नहीं सकते ना उसको। कैसे कि गेस्ट बोला हमें कुछ तो करके दे दो, इसलिए हम ये जुगाड़ करके दिया दोनों और कुछ साइड में नहीं हो लगा। सकता था क्या? कुछ कड़ी लॉक ये सब नहीं लग सकता था बाहर से? नहीं वो तो नहीं लग सकता उसमें। ये कैसा दिख रहा है? अभी बहुत वो गंदा दिख रहा है ये। वो सर और आप मैम जाने, दोनों जाने। ठीक है, मैं करता हूँ सर से भी बात एक बार। क्या हो गया? क्या ये चिपका के रखा है? बहुत गंदा दिख रहा है। अभी अगर इसको निकाले तो कैसा? रे काय झालं? का केलंस ते? हे जर केलं नाही तर गेस्ट काय हे राहणार ना, मग गेस्ट आले का आम्ही चेकआउट करू। दूसरा कोई जुगाड़ नहीं कर सकते? लॉक वॉक? अभी हम तो चेक नहीं किए थे, सुनील किया था तो ये बोल रहा है कुछ ऐसा हो नहीं सकता है, यही चिपकाया है इसको। और इससे पहले भी कितना बार हम आपको दिखाए हैं ये किया नहीं क्या अभी तक? अभी तक नहीं किया है। तन्वी मैम को भी बोले हैं, उनको भी पता है इसके लिए। ये साइड का भी गया. ये भी गया है, कितना बार बोले हैं। ठीक आहे, मैं बोलता हूँ तन्वी को. त्याला काय करत आहे, काढून घे आणि त्याला ते काहीतरी तुला ते सोल्युशन आपलं असतं त्यांनी ते गम जर त्याला चिकटला असेल तर तो त्यांनी काढून घे. ठीक है, मैं बोलता हूँ उसको, करता हूँ फोन. हॅलो. अगं तन्वी, तुला किती दिवस सांगतोय ग, ते करून घे ना यार लॉक्सचं. गेस्ट कंप्लेंट करताय तिथे, आम्हाला काहीतरी ते आता टेप लावून जुगाड केलंय. येस्टरडेज गेस्ट वर गोना लीव बिकॉज ऑफ दोज लॉक्स. 2 locks are not working, so please make sure that when Friday, yeah Friday works, but Friday ला नक्की सांगा त्यांना. आणि तू एक काम कर, 2च्या बदली 4 लॉक्सच दे, 2 एक्स्ट्रा राहून दे आपल्याकडे. ठीक आहे, ओके बाय. ॲज युजल, अनदर डे ॲट द रिसॉर्ट. अजून एक एक्साइटिंग गोष्ट म्हणजे
आपल्या रिसॉर्टला आता कॅशूज सुद्धा अवेलेबल आहेत फॉर सेल. माझे खास मित्र योगेश परुळेकर आणि त्याची बायको मयुरा परुळेकर यांच्या फार्म हाऊसवरती हे कॅशूज उगवले जातात. ॲब्सोल्युटली ऑर्गॅनिक, पेस्टिसाइड्स फ्री आणि हँडपिक्ड आहेत. सो आमच्या गेस्टना इथे आल्यावरती जर ऑर्गॅनिक कॅशूज पाहिजे असतील तर अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला पण हे ऑर्डर करायचे असतील घरी तर त्याची लिंक आणि फोन नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आज तुम्ही आमच्या नवीन रूम्स तर बघितलेल्याच आहात, पण त्याच्याबरोबर आम्ही इथे रिसॉर्टवरती काहीतरी नवीन सुरू करणार आहोत. एक बार अँड रेस्टॉरंट सुरू करणार आहोत आणि त्यासोबत बोटिंग सुद्धा सुरू करणार आहोत. आणि त्याचं आता प्लॅनिंग स्टेजमध्ये आहे. सगळं बजेटिंग चालू आहे. त्याचं सगळं कसं काय ते होणार आहे, परमिशन्स, लायसन्सेस, ते सगळं आता. अरे हा बघ किशोर आला. किशोर, बोला सर. आता त्यादिवशी मी तुला सांगितलेलं आहे आपल्याला इथे बार अँड रेस्टॉरंट आपण सुरू करणार आहोत. तर त्याचं जे इंटिरियर आहे ती सगळी माझी मैत्रीण आहे, ती करणार आहे. तर मला मेन तुला काय विचारायचं, इकडे आपल्याला एक तर बोटिंग सुरू करायचं आहे, तर इकडे एक लाकडी डेक काढायचं, पण लाकडी. मग त्याचं फळ कॉलम घ्यायला लागणार आहे, आरसीसी कॉलम घ्यायला लागणार. कॉलम घ्यायला लागतील. आरसीसी कॉलम घे, पण ते नुसतं लाकडावर कसं काय करणार, ते घ्यायला लागतं. कारण परत बॅलन्स त्यांचं हे झालं पाहिजे. मग ह्याच्या वर येणार ते, म्हणजे खाली घेऊन आपण हे काढून टाकू. एक मोठस 3 कॉलम घेतले आपण तुमचे. आता हे खांब आहेत असे जिथनं, आणि जेवढा हे ह्याचा जेवढा साईज आहे तेवढाच पुढे पाहिजे. 10 फूट पुढे. त्याला लाकडाच्या फळ्या, सागाचं झाड आपल्याला लागेल. सागाच्या फळ्या लागतात ते आपण लावले तसे सागाच्या फळ्या. तर ते एक. दुसरं म्हणजे हे आणि आता त्याला वरती रेलिंग येणार. रेलिंग येईल इथे. इथून आपलं बोटिंग सुरू होणार आहे. सो इथे आपल्याला एक शेड बनवायला लागेल. कदाचित छोटासा रूम आपला, एक रूम बनवायला लागेल. तिथे सगळं बोटी वगैरेचं सामान ठेवायला. बोटी पण इथून पायऱ्या करायला लागतील तिकडे. दुसरं म्हणजे आता ही अख्खी एरिया रेस्टॉरंट साठी येणार आहे. तर रिसेप्शन कुठे जाणार? समोर करायचं ना तिकडे. कारण ही तर जागा आतमध्ये तर काय करूच शकत नाही. की आता ते बघतात मॅडम किती जागा पाहिजे त्यांना, काय कसं काय हे सगळं काढावंच लागणार आहे आपल्याला. कारण इतकी जागा कमीच इथे नाही घेऊ शकत एक्सटेंड करून. हा फुट आपण घेऊ शकतो ना सर. परत पाण्याचा भोग आहे ना. गटर काढायचे बाजूने गटर काढायचं. त्याचं काढत तरी आपले रूम जाते. रूमला पण ती जागा घालवते 10 फूट परत. कारण ऍक्च्युली ही सगळी जी एरिया आहे पार्किंगची, ती रेस्टॉरंट मध्ये जी लोक खायला येणार त्यांच्यासाठी ही अख्खी एरिया असणार आहे. इथे ओपनच राहणार. आपले राहते गेस्टच्या साठी पार्किंग सगळं वरती आहे. आपण तिथे पण करू शकतो ना. तिथे पण करू शकतो. आणि मेन म्हणजे आपली आता पार्किंग तिकडे होणार आहे. बोलल्यानंतर ऑलरेडी आपल्याकडे वरती जागा आहे. काही इतकं मोठं हे नाही. किचनचा रूम आहे त्याच्या तिथे पण जागा आहे. म्हणजे किचन पण रूम मधनं बाहेर येऊन पण हे करू शकतो तिथल्या तिथे. बरं, तू उद्या आहेस का? उद्या आहे. ती येणार आहे तर मग तू ये. किती वाजता येणार ते? सकाळी का? साधारण 10:30-11ला ये. ठीक है. हाँ आ जाओ. सर एक बार वो पुल को देखते हैं क्या? क्या हो गया? उसका लाइट टूट गया, 2-3 दिनों से टूटा हुआ है। और संतोष जी को कॉल किए थे तो वो बोले हम आ रहे हैं, लेकिन आए नहीं वो। कल आने वाले थे ना रात को. हाँ वो आने वाले थे, हम लोग पानी भी निकाले थे, लेकिन फिर वो कॉल किए कि आज नहीं आ रहे हैं। अरे ठीक है, चलो खाता हूँ. ठीक सर. लाईटला त्याला सांगितलं होतं मी. कधी कधी तुटली ती? लाईटला हे 2 दिवस झाला. हे सांगितलं होतं तो येणार होता रात्री. पाणी पण काढलं होता. मग तो आलाच नाही. रात्री पाणी काढून परत भरला आम्ही. सरांना बोललं का? सरांना सांगितलं आम्ही. काय झालं? लाईटीचं ते सांगितलं होतं ते. फुल लटकतोय. काल येणार होता ना संतोष? नाही आला नाही तो. फसवला काल पण.
थांब त्याला फोनच लावतो. हे साफ करतोयस ना आता? हो हो, ते आता लिक्विड टाकलं ते पाणी जातं हे. त्याच्यामुळेच हे सगळे आहेत तरी आले. हा, रात्री पाणी भरलं ना परत. उचलत नाहीये. हाँ जी, इधर हो. आ रहा हूँ सर, निकल गया हूँ। कल इतना मुसीबत हुआ इधर, इन्होंने पानी निकाला फिर वापस भरने के लिए. हो गया, मिस हो गया। कल वो बोला था मैं जाएगा, फिर बोला निकल ही नहीं था। मैं आ रहा हूँ, खुद निकल गया। अभी आप क्या करने वाले हो? सब लाइट का करने वाले हो या एक ही करने वाले हो? सब में स्क्रू मार देगा, सब में मारेगा। तो कितना उसको लाइट के नीचे तक खाली करने को बोलो. लाइट से 4 इंच नीचे बस। 4 इंच. हा, ते आल्यानंतर पाणी आपण हाँ, अभी मैं उसको बोला हूँ कि आप आने के बाद ही वो पानी निकालेंगे. हो जाएगा, 10-15 मिनट में खाली कितने बजे तक आओगे? मैं लगभग समझिए 5 बजे पहुंच जाऊंगा। ठीक है, ओके, चलो आ जाओ. 5 वाजता येणार. 5 वाजता तू खाली करू नाही शकणार. थांबून दे त्याला. 8 वाजायच्या आधी खाली करायचंच नाही. 8 पर्यंत तर गेस्ट असणार. त्याला सांगायचं 8 के बाद ही खाली. रात्री त्याला करून दे काम. तुम्ही बघितलं असेल की रोज एक नवीन चॅलेंज असते. एक काय अनेक चॅलेंजेस असतात, पण त्या चॅलेंजेसमध्ये सुद्धा आम्ही दरवर्षी नवीन नवीन काहीतरी आमच्या गेस्टना द्यायचा प्रयत्न करतो. जसं आता या 2 नवीन रूम्स आम्ही सुरू केल्या आहेत. आय होप तुम्हाला त्या आवडल्यात. आणि लवकरात लवकर बुक करा द फार्म हाऊस, आमचं रिसॉर्ट. वेगवेगळ्या तऱ्हाच्या रूम्स आहेत आमच्याकडे, सगळ्या लेक फेसिंग आहेत. आपण इथे नक्कीच भेटू. तुम्हालाही एक मस्त गेटअवे मिळेल, रिलॅक्स करायला मिळेल आजकालच्या भागदौडीच्या जमान्यात. सो सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, लाईक करा, कमेंट करा आणि बुकिंगसाठी सगळ्या लिंक्स आणि नंबर्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आपण द फार्म हाऊसला लवकरच भेटू. तोपर्यंत नमस्कार.